नमस्कार. सोलारचे मॅक्झिमम बेनिफिट्स मिळतात ते नेट मीटरिंगमुळे. नेट मीटरिंग म्हणजे काय ते आज आपण पाहूया. नेट मीटर हा बाय डायरेक्शनल मीटर असतो. सोलार पॉवर प्लांट लावल्यानंतर तो लावला जातो. सोलार पॉवर प्लांटनी ग्रीडला एक्सपोर्ट केलेले युनिट्स आणि ग्रीडकडून घेतलेले युनिट यांचा हिशोब नेट मीटरिंग थ्रू ठेवला जातो. नेट मीटरिंगला विजेचं बँक खाते तुम्ही म्हणू शकता. सोलार पॉवर प्लांट दिवसा वीज तयार करतो. सर्वप्रथम ती घरासाठी वापरली जाते आणि जी जास्तीची वीज असते ती ग्रीडला एक्सपोर्ट केली जाते. जनरेशन कमी असताना तसंच रात्री जास्तीच्या विजेची गरज असते तेव्हा ती वीज ग्रीडकडून इम्पोर्ट केली जाते. तुम्हाला जे वीज बिल येतं ते नेट युनिटसाठी येतं. इम्पोर्टेड युनिट्स मायनस एक्सपोर्टेड युनिटसाठी. इम्पोर्टेड युनिट्स जर जास्त असतील तर तेवढ्या जास्तीच्या युनिटसाठी बिल येतं. एक्सपोर्टेड युनिट्स जर जास्त असतील तर ते युनिट्स MSEDCL कडे बँक राहतात आणि जे वीज बिल येतं ते फक्त फिक्स चार्जेससाठी येतं. जे बँक्ड युनिट्स आहेत ते पुढच्या महिन्याच्या एक्सपोर्टेड युनिट्स मध्ये ऍड होतात. ही सायकल पूर्ण वर्षभरासाठी एप्रिल पासून मार्च पर्यंत चालते. मार्च अखेरीस जे पूर्ण वर्षभराचे नेट बँक्ड युनिट्स आहेत त्यांची रक्कम MSEDCL कडून तुम्हाला क्रेडिट केली जाते. पुढच्या वर्षाच्या एप्रिल महिन्याच्या वीज बिलामध्ये ती प्रिन्सिपल अरियर्सच्या स्वरूपात मायनस अशी दिसते. आता हा पूर्ण कन्सेप्ट आपण आपल्या एका उदाहरणाने पाहूया. आपल्या या उदाहरणामध्ये मी आपल्या एका ग्राहकाचा पूर्ण वर्षभराचा वीज वापर दाखवलेला आहे. याच्यामध्ये प्रत्येक महिन्याचा वीज वापर, त्यांच्या सोलार पॉवर प्लांटने केलेलं जनरेशन, इम्पोर्टेड युनिट्स, एक्सपोर्टेड युनिट्स हे सर्व दाखवलेलं आहे. या ग्राहकाचा महिन्याचा सरासरी वीज वापर आहे 477 युनिट्स. त्यांनी लावलेल्या सोलार प्लांटची कॅपॅसिटी आहे 4 किलोवॅट. या 477 युनिटसाठी जर सोलार पॉवर प्लांट नसता तर या ग्राहकाला वीज बिल आलं असतं 7,200 रुपये. वर्षभराच्या या वीज बिलाची किंमत असती 86,900 रुपये. मात्र नेट मीटरिंगमुळे त्यांचं पूर्ण वर्षभराचं वीज बिल आहे 2,602 रुपये आणि या ग्राहकांचे पूर्ण वर्षभराचे नेट बँक्ड युनिट्स आहेत 160. ते नेट बँक्ड युनिट पुढच्या वर्षाच्या एप्रिल महिन्यामध्ये -451 असे प्रिन्सिपल अरियर्स या स्वरूपात दिसते. याचाच अर्थ नेट मीटरिंगमुळे सोलार पॉवर प्लांटने जी वीज तयार केलेली असते त्याचा एकही युनिट वाया जात नाही आणि तुम्हाला ही जी जास्तीची वीज असते ती वीज साठवण्यासाठी बॅटरीची गरज पडत नाही. MSEDCLचं ग्रीड या ठिकाणी बॅटरीचं काम करतं. या उदाहरणावरून आपल्याला हे लक्षात येतं की सोलार पॉवर प्लांट प्लस नेट मीटरिंग म्हणजे सोलारचं मॅक्झिमम बेनिफिट आणि खूप मोठी आर्थिक बचत.